सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलाय, त्यातून केमिकल लोचा निर्माण झालाय। जेन झी भारताचं भविष्य आहेत, पण सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही, असं वक्तव्य नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलंय। महाराष्ट्रामध्ये 12वीत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षेत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळाल्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारांची पोलीस तक्रार झालेली आहे। भविष्यात लवकर परीक्षा घेण्याचं नियोजन आहे। उड्डाणपुलासाठी 94% भूसंपादन पूर्ण झालंय, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। तर सोलापूर ते मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून सुरू होईल। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे। विरारहून निघालेल्या भरूच मेमू ट्रेनचा एक डबा घसरला। गुजरातमधील वलसाडच्या भिलाड या ठिकाणी एक डबा रेल्वे रुळावरून घसरला, त्यामुळे अहमदाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। मुंबईतील काही भागामध्ये 25% पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे। पांजरापूर इथे मुंबई 3 अवदंचन केंद्रातील 6.6 केव्ही उच्चदाब नियंत्रण पॅनल बदलण्याचं नियोजन आहे। बिबवेवाडीमध्ये महापालिकेकडून भर पावसात भिंतींचं सुशोभीकरण सुरू आहे। पावसात भिंतींना चुना लावण्याचं काम होत असल्यामुळे चुना थेट रस्त्यावर वाहून गेला, यामुळे स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागातच कामावर प्रश्नचिन्ह उभं आहे। पुण्यामध्ये रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र घेणं सुद्धा बंधनकारक आहे। स्वअभ्यासासाठी मोफत ई बुकची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे। पुण्यातील अनेक भागांमध्ये 30 जुलैला पाणीपुरवठा दिवसभर बंद असेल। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही माहिती दिली गेली। तर 31 जुलैला संबंधित भागामध्ये उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। नागपूर पालिकेच्या आपली बसच्या चालकाकडून महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। शिवीगाळ केलेल्या चालकावर कारवाई करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून केली गेली आहे। नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसानं विश्रांती घेतली। पावसाचा जोर कमी झाल्यानं जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। कोरबा मिठागर नाल्यातील गाळ काढण्याच्या कामासाठी बालकामगाराचा वापर केला गेला, यामुळे संबंधित कंत्राटदाराविरोधात मुंबई महापालिका प्रशासनानं शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 246 गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली। यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे तर 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे। हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यातील कुख्यात आरोपी हर्ष रामटेके फरार झाला। शौचालयामध्ये जाण्याच्या बहाण्यानं संधी साधून तो पळून गेला। आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। नाशिकमध्ये 5 दिवसात शहरात 60 पेक्षा अधिक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या। 23 ते 27 जुलै दरम्यान मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला। या दरम्यान अग्निशमन दलाकडे 200 पेक्षा अधिक आपत्कालीन कॉल सुद्धा प्राप्त झाले।